आज आपण करणार आहोत मुगाच्या डाळीचा ढोकळा. त्याच्यासाठी लागणारं साहित्य: ह्या वाटीने अर्धी वाटी रवा घेतला आहे, अर्धी वाटी मी पोहे घेतले नाही. ह्याच वाटीने 1/4 मुगाची डाळ भिजू घातली होती 2 तास पहिले. 1 ग्लास घट्टसं ताक घेतलं आहे. याला आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करूया. याच्यामध्ये पहिले आता आपण रवा टाकू, मग पोहे, मुगाची डाळ सर्व. याच्यातच पूर्ण हे ताक टाकून बारीक करायचं. हे माझं मिरचीचं पेस्ट आहे. पेस्टचं बी याच्यातच टाकून घेऊ आपण. बघा, मिरचीचं पेस्ट, आलं लसणाची पेस्ट थोडीशी, बघा याला छान बारीक करून घेऊ. पाणी उकळायला ठेवून एका ढोकळ्याच्या भांड्याला मस्त तेल लावून घेऊ. अशा प्रकारे आपण बारीक केलेलं आहे. आपण एका भांड्यात काढून घेऊ. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकू, थोडं तेल आणि इनो किंवा बेकिंग सोडा. आता आपण एका भांड्यात काढून घेऊ. आता याच्यामध्ये आपण मीठ टाकू. या भांड्याला मी या भांड्याला चांगलं तेल लावून घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकतो. थोडं तेल, हा इनो आहे ना, टाकून घेते. मग फेटायचं, ताबडतोब याच्यात टाकून ठेवून द्यायचं. बघा, याला छान आपण फेटून राहिलं. चांगलं फेटून घ्यायचं आणि टाकून भांड्यात ठेवून द्यायचं. आता आपण ह्या भांड्यात टाकून घेऊया. बघा, आपण याला आता पूर्ण तेल लावून घेऊ. याच्यामध्ये आपण थोडं तिखट छान भरपूर घेऊ. बघा, याच्यामध्ये थोडी अशी कोथिंबीर, नाही यायला बघा अशी अशा प्रकारे आपण सर्व ढोकळे कट करून घेऊ. बघा किती पंजिंग झाले, सॉफ्ट झाले हे. आता चटणीसोबत आपण खाऊन घेऊया. तुम्हाला आवडेल तर करून बघा.
लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आठवणी करा, पूर्ण व्हिडिओ बघा, नवीन असेल तर पहिले करा.